वासरमणीरिवतमसारासन्ना श्रीविघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारोला या शुभ्रवस्त्रामृता या वीणा वरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापः मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दं माधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदिरे वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। यावर्षी चातुर्मासात उपासना केंद्र भोईरवाडी या ठिकाणी श्रीमद ग्रंथराज दासबोध या विषयावरती चिंतन सुरू आहे। दशक चौथा समास पहिला। जय जयाजी गणनाथा तू विद्या वैभवे समर्था अध्यात्म विद्येच्या परमार्था मज बोलवावे श्रीराम। तिकडे प्रवचन आज दुपारी झालेले आहे, पण व्हिडिओ रेकॉर्डिंग घरी करतो। नमो शारदा वेद जननी। आज 25 तारीख आहे, गुरुपुष्यामृत योग आहे। नमो शारदा वेद जननी सकळ सिद्धी जय चेनी मानस प्रवर्तले मननी स्फूर्तिरूपे श्रीराम। आता आठवू सद्गुरु जो पराचाही परू जयाचे ज्ञान विचारू कळो लागे श्रीराम। जय जय आजी गणनाथा तू विद्या वैभवे समर्था। मंगलमूर्तीचं स्तवन केलेलं आहे। हा गणपती कसा आहे? विद्या वैभव संपन्न आहे, म्हणजे विद्येचा आरंभच मुळात। श्री गणेशाय नमः। तू विद्या वैभवे समर्था अध्यात्म विद्येच्या परमार्था मज बोलवावे श्रीराम। अध्यात्म विद्येचं निरूपण करण्यासाठी तू मला शक्ती दे, माझ्याकडून वजवून घे। नमो शारदा वेद जननी। शारदा सरस्वती, तिचा वास आपल्या जिभेवरती आहे। ती जर प्रसन्न असेल तर काय करते? सरस्वती जयास प्रसन्न समयोचित शब्द देत। सरस्वती जर आपल्यावर प्रसन्न असेल तर कोणत्या वेळेला काय बोलायचं, त्या शब्दातले कुठले कुठले अर्थ आहेत ती उलगडून दाखवते आपल्याला। शब्दार्थ, वाच्यार्थ, तत्वार्थ, गुह्यार्थ, लक्षार्थ अशी गोष्ट आहे। ती त्या शब्दामध्ये दडलेला सगळा अर्थ आपल्या पुढे उमलून दाखवते। नमो शारदा वेद जननी, तिच्यापासून वेद निर्माण झाले, शब्दाचं स्वरूप तिच्यापासून निर्माण झाले। ओम नमो शारदा वेद जननी सकळ सिद्धी जयचेने, हिच्यापासून सर्व सिद्धी प्राप्त होतात। मानस प्रवर्तले मननी स्फूर्तिरूपे, तू मनामध्ये प्रेरणा दिलीस, त्यामुळे मनामध्ये असा संकल्प निर्माण झाला की 9दा भजन भक्ती यावरती निरूपण करावं। आता आठवो सद्गुरु जो पराचाही परू। आता सद्गुरूच्या कृपेशिवाय सर्व व्यर्थ आहे। काय म्हटलंय पहा,
तू परेहुनी पर, मन बुद्धी अगोचर, तुझा वेदान कळे पार. तू कसा आहेस? तू परेहुनी पर. सद्गुरू कसा आहे? परावाणीच्याही पलीकडे आहे. जो पराचाही परो जयाची निज्ञान विचारू कळो लागे श्रीराम. या गुरुच्या कृपेने आपल्याला ज्ञानाचा विचार करायची प्रवृत्ती निर्माण होते. तो आपल्याला मार्गदर्शन करतो. श्रोतेनी पुसले वरवे भगवत भजन कैसे करावे, म्हणून बोलले स्वभावे ग्रंथांतरे श्रीराम. श्रोत्याने प्रश्न विचारला आहे की भगवंताचं भजन करावं असं तुम्ही सांगताय, मग ह्या भगवंताच्या भजनाचं काय पद्धत आहे, कशा प्रकारे भजन करावं. म्हणून बोलले स्वभावे ग्रंथांतरे श्रीराम. ग्रंथामध्ये जे सांगितलेले तेच मी तुम्हाला सांगतो. सावध होऊन श्रोते जन ऐका नवविधा भजन, सत्शास्त्री बोलिले पावन होईजेणे श्रीराम. शास्त्रामध्ये याचं वर्णन केलं आहे. भक्ती देवाची करावी, पण कशा प्रकारे? नवविधा प्रकारे देवाची भक्ती करता येते. आता हे भक्तीचे 9 प्रकार कुठले आहेत? श्रवणम, कीर्तनम, विष्णो स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. अशा 9 प्रकारच्या भक्ती आहेत. नवविधा भजन बोलिले, त्याचे पुढे प्रांजळ केले. म्हणजे यातली जमेल ती आपण भक्ती करावी का सर्व प्रकारच्या कराव्यात? प्रथम भजन ऐसे जाण, हरिकथा पुराण श्रवण. पहिलं भजन कसं आहे? भगवत भजन, भगवंताचं भजन कसं, हे भगवंताची उपासना कशी करावी. पहिल्यांदा ऐकावं. काय ऐकावं? हरिकथा पुराण श्रवण. हरिकथा ऐकावी, पुराण ऐकावी. नाना अध्यात्म निरूपण ऐकत जावे श्रीराम. निरनिराळ्या ठिकाणी चाललेली आध्यात्मिक प्रवचनं आपण श्रवण करावी. कर्ममार्ग, उपासना मार्ग, ज्ञान मार्ग, सिद्धांत मार्ग, योग मार्ग, वैराग्य मार्ग ऐकत जावे श्रीराम. काय ऐकावं? कर्म कशा प्रकारे करावे. कर्म म्हणजे काय? सकर्म म्हणजे काय? कुकर्म म्हणजे काय? अकर्म म्हणजे काय? कर्म म्हणजे काय हे आपण श्रवण करावं. या कर्ममार्गाने गेल्यानंतर परमात्मा प्राप्त होतो. तो कोणता मार्ग आहे कर्ममार्गातला? उपासना मार्ग. भगवंताची उपासना करावी, त्यामुळे देव प्रसन्न होता. उपासनेचा आश्रय, उपासने विण निराश्रयो, उदंड केले तरी जयो, प्राप्त नाही श्रीराम. उपासनेचा आश्रय, उपासने विण निराश्रय. उपासना पाहिजे. हा उपासनेचा मार्ग कसा आहे? उपासना मार्ग, ज्ञान मार्ग, सिद्धांत मार्ग. ज्ञान मार्ग कसा आहे? सिद्धांत मार्ग कसा आहे? योग मार्ग कसा आहे? वैराग्य मार्ग कसा आहे? ते ऐकत जावं. योग मार्ग, वैराग्य मार्ग ऐकत जावे श्रीराम. आपल्याला माहिती पाहिजे याला कर्ममार्ग म्हणजे काय, उपासना मार्ग म्हणजे काय, भक्ती मार्ग म्हणजे काय, योग मार्ग म्हणजे काय, सिद्धांत मार्ग म्हणजे काय, ज्ञान मार्ग म्हणजे काय, असं आपण ऐकावं. आणि यातला कुठला मार्ग आपल्याला तब्येतीला झेपतोय ते आपण पाहावं. नाही तर मग गुरुला विचारावं मी कोणत्या मार्गाने जाऊ. आणखीन काय ऐकावं? नाना व्रतांचे महिमे, नाना तीर्थांचे महिमे, नाना दानांचे महिमे ऐकत जावे श्रीराम. अनेक प्रकारचे व्रत आहेत. कोणतं व्रत केल्यानंतर काय फल प्राप्त होतं,
त्या व्रताचा महिमा काय आहे ते आपण ऐकावं. संकष्टी चतुर्थीचं व्रत आहे, 16 सोमवारचं व्रत आहे, बुधवारचं व्रत आहे, मंगळवारचं व्रत आहे, नाना प्रकारची व्रतं आहेत. मग ही व्रतं कशी करावी, काय करावं? नाना व्रतांचे महिमे, नाना तीर्थांचे महिमे. अनेक ठिकाणी तीर्थक्षेत्र आहेत. प्रत्येक तीर्थक्षेत्राचं महात्म्य आहे, ते आपण श्रवण करावं. नाना तीर्थांचे महिमे, नाना दानांचे महिमे, ऐकत जावे श्रीराम. नाना प्रकारची दान आहेत. वस्त्रदान आहे, धनदान आहे, ज्ञानदान आहे, भूदान आहे, सुवर्णदान आहे, अन्नदान आहे. अशा प्रकारची नाना प्रकारची दानं आहेत. कोणतं कोणत्या प्रकारचं दान दिल्यानंतर काय फल प्राप्त होतं ते आपण ऐकावं. नाना दानांचे महिमे, ऐकत जावे श्रीराम. नाना महात्मे, नाना स्थाने, नाना मंत्र, नाना साधने, नाना तपे पुरश्चरणे, ऐकत जावे श्रीराम. नाना ठिकाणची महात्मे आहेत. प्रत्येक स्थळाचं काही महात्म्य आहे. त्या स्थळाचं महात्म्य आपण श्रवण करावं. नाना प्रकारची स्थानं आहेत, भगवंताची निवासस्थानं आहेत, त्याचं महत्त्व काय? संतांची निवासस्थानं आहेत, त्याचं महत्त्व काय? नाना प्रकारचे मंत्र आहेत, ते कसे साध्य करायचे, त्याचं फळ काय, ते श्रवण करावं. अनेक प्रकारची साधनं आहेत, ती साधनं कोणत्या प्रकारची आहेत ते श्रवण करावं. नाना प्रकारची तप आहेत, नाना प्रकारची पुरश्चरण आहेत, गायत्री मंत्राचं पुरश्चरण, असे नाना प्रकारचे पुरश्चरण आहेत, ते आपण ऐकत जावे. दुग्धाहारी, निराहारी, फळाहारी, पर्णाहारी, तृणाहारी, नानाहारी, कैसे ते ऐकावे श्रीराम. काही माणसं नुसतं दूध पिऊन राहतात, काही माणसं निराहारी राहतात, काही माणसं फळाहारी आहेत, काही नुसती झाडाची पानं खाऊन राहतात, काही नुसतं गवत खाऊन राहतात. अशी ती साधना करतात. म्हणजे भगवंताची साधना करताना काही माणसं जेवण करून भगवंताची साधना करतात आणि काही माणसं नाही, बोलणे आम्ही जेवण करत नाही, नुसतं दूध पितो. जीवन आपलं शरीर टिकण्यासाठी काहीतरी घ्यावंच लागतं. मग असे हे निराळे आहार आहेत. ते कोणते आहार, काय प्रकारचे आहार? उष्णवास, जळवास, अत्यंत गरम ठिकाणी जाऊन उपासना करणं आहे. मग तो उष्णवास कसा आहे, जळवास आहे. काही लोक पाण्यामध्ये उभा राहून गायत्री पुरश्चरण करतात, मग जळवास कशाला म्हणतात? शीतवास, काही लोक हिमालयात जाऊन तपश्चर्या करतात. शीतवास, काही लोक अरण्यात जाऊन तपश्चर्या करतात. अरण्यवास, भूगर्भ आणि आकाशवास, कैसे ते ऐकावे श्रीराम. काही लोक जमिनीमध्ये खड्डा करून, भुयार करून त्याच्यामध्ये उपासना करतात. काही लोक अंतरिक्षामध्ये उपासना करतात. कशी करतात? ऐकावं. जपी तपी तामस योगी, नाना निग्रह हठयोगी, शाक्तागम अघोर योगी, कैसे ते ऐकावे श्रीराम. जप करणाऱ्याला जपी म्हणले, तप करणाऱ्याला तपी म्हणले. काही लोक तामस प्रकारची उपासना करतात, त्याला तामस योगी म्हटलेलं आहे. काही लोक हठयोग करतात. काही लोक देवीची उपासना करतात, त्याला शाक्त उपासक म्हटलं आहे. गणपतीची उपासना करणारे त्याला गणपत्य म्हटलेलं आहे. सूर्याची उपासना करणाऱ्याला शौर्य म्हटलेलं आहे. शिवाची उपासना करणाऱ्याला शैव म्हटलेलं आहे. विष्णूची उपासना करणाऱ्याला वैष्णव म्हटले. असे नाना प्रकारचे आहेत, ते आपण ऐकावं. जपी तपी तामस योगी, नाना निग्रह हठयोगी, शाक्ता गमाघोर योगी, कैसे ते ऐकावे श्रीराम. काही लोक अघोर साधना करतात, ती कशी आहे ते ऐकावं. नाना मुद्रा, नाना आसने, नाना देखणी लक्षस्थाने, पिंडज्ञाने, तत्त्वज्ञाने, कैसी ती ऐकावी श्रीराम. अनेक प्रकारच्या मुद्रा आहेत, त्या कशा आहेत त्या आपण श्रवण कराव्यात. अनेक प्रकारची आसनं आहेत, कशा प्रकारची आसनं आपण घालावीत ती योगमार्गामधली आसनं नाना प्रकारची. त्यामध्ये मुद्रा आहेत नाना प्रकारच्या, त्या कशा आहेत ते आपण श्रवण करावं. अनेक ठिकाणची स्थानं पाहण्यासारखी आहेत, ती पाहावी. पिंडज्ञान म्हणजे काय? पिंड म्हणजे आपला हा शरीर, त्या पिंडाचं ज्ञान, पिंडज्ञान काय.
हे शरीर कशापासून निर्माण झालं, या शरीरामध्ये काय काय आहे, कुठली पंचमहाभूत आहेत, कुठली ज्ञानेंद्रिय आहेत, कुठली कर्मेंद्रिय, श्रवण करा. नाना पिंडांची रचना, नाना भूगोल रचना, नाना सृष्टीची रचना, कैसे ते ऐकावे श्रीराम. ही पृथ्वी कशी निर्माण झाली, नाना प्रकारचे ग्रह कसे निर्माण झाले, हे सगळं आपण भूगोल रचना श्रवण करावी. सृष्टी कशी निर्माण झाली, तिचा अंत कसा होणार आहे, सगळं ऐकावं. सूर्य चंद्र तारा मंडळे, ग्रहमंडळे, मेघमंडळे, 21 स्वर्गे सप्तपाताळे, कैसी ते ऐकावे श्रीराम. चंद्रमंडळ आहे, सूर्यमंडळ आहे, तारामंडळ आहेत, ग्रहमंडळ आहेत, मेघमंडळ आहेत. ही म्हणजे कशी आहेत, कुठे आहेत, ते श्रवण करावं. 21 स्वर्ग कोणते आणि सप्त पाताळ कोणती, अतल वितल सुतल तलातल रसातल असे प्रकारचे 7 पाताळ आहेत. 21 स्वर्ग आहेत. सप्त व्यावृत्ती म्हणजे काय, ते श्रवण करावं. ब्रह्मा विष्णू महेशस्थाने, इंद्रदेव ऋषीस्थाने, वायू वरुण कुबेरस्थाने, कैसी ते ऐकावे श्रीराम. ब्रह्मा राहतो ते सत्यलोक कसा आहे, विष्णू राहतो तो वैकुंठ कसा आहे, महेश राहतात ते कैलास पर्वत कसा आहे, इंद्रादिक देवता कुठे राहतात, ऋषीस्थानं कुठले आहेत, वायूचं स्थान कुठे आहे, वरुणाचं स्थान कुठे आहे, कुबेराचं स्थान कुठे आहे, ते आपण सगळे श्रवण करावं. नवखंडे 14 भुवने, अष्टदिक्पालांची स्थाने, नाना वने उपवने गणे, कैसी ते ऐकावे श्रीराम. नवखंड वसुंधरा असं म्हटलं आहे. हे नवखंड कुठले आहेत, आपल्या त्यातला एक खंड आहे जम्बूद्वीप. ही अशी 9 प्रकारची खंड कुठली आहेत, 14 प्रकारची भुवनं कुठली आहेत, अष्टदिक्पाळ कसे आहेत, नाना प्रकारची वन उपवन कुठे आहेत, कशी आहेत, ती ऐकावे. गणगंधर्व विद्याधर यक्ष किन्नर नारद तुंबर अष्टनायका संगीत विचार, कैसा तो ऐकावा श्रीराम. गण कसे आहेत, आता शंकराचे गण आहेत, विष्णूचे गण आहेत, गण कसे आहेत, गंधर्व कसे आहेत, विद्याधर कसे आहेत, यक्ष कसे आहेत, किन्नर कसे आहेत, नारद कसे आहेत, तुंबर कसे आहेत, या अष्टनायिका कोण आहेत आणि त्यांनी संगीताची उपासना कशी केली, ते सगळं ऐकावं. मंत्र मोहरे तोटके सिद्धी नाना वल्ले, नाना औषधी धातू रसायन बुद्धी नाडी ज्ञाने ऐकावे श्रीराम. कोणत्या वेळेला कोणता मंत्र म्हणावा ते आपण श्रवण करावं. नाना प्रकारचे मोहरे कसे आहेत, नाना प्रकारचे त्याच्यावरती उपाय, छोटे छोटे उपाय सांगितलेले असतात, ते छोटे छोटे उपाय कुठले आहेत, नाना प्रकारच्या सिद्धी कशा प्राप्त कराव्यात, नाना प्रकारच्या वनस्पती आहेत, त्यातली कुठली कुठली औषधं आहेत, त्याच्यामध्ये नाना सप्तधातू कोणते आहेत, सगळं श्रवण करावं. आपल्या शरीरातल्या नाडीचं ज्ञान आपल्याला असावं. 32,000 नाड्या आहेत असं म्हणतात. ते आपण कशा नाड्या आहेत, कुठल्या नाडीने काय काम चालतं, ते सगळं श्रवण करावं. कोण्या दोषे कोण रोग, आपल्याला रोग होतात म्हणजे काय खाल्लं म्हणजे कोणता रोग होईल. कोण्या दोषे कोण रोग, कोण्या रोगास कोण प्रयोग, मग तो रोग झालाय, आता तो रोग नाहीसा होण्यासाठी कोणत्या प्रकारची औषधं घ्यावी ते श्रवण करावं. कोण्या दोषे कोण रोग, कोणा रोगास कोण प्रयोग, कोण्या प्रयोगास कोण योग, साधे तो ऐकावा श्रीराम. कुठला प्रकार करावा, योग साधना कशी करावी, ते सगळं ऐकावं. रवरवादी कुंभीपाक नाना यातना यमलोक, दुःख सुख सुख दुःखादी स्वर्ग नरक, कैसा तो ऐकावा श्रीराम. मनुष्य कर्म करतो, कर्म केल्यानंतर त्याला स्वर्गात गेल्यावर काय सुख मिळतं, नरकात गेल्यानंतर काय कुठल्या प्रकारचा त्रास होतो, ते सगळं श्रवण करावं. रौरवादी कुंभपाक नाना यातना यमलोक, सुख दुःखादी स्वर्ग नरक, कैसा तो ऐकावा श्रीराम. कैशा नवविधा भक्ती, कैशा चतुर्विधा मुक्ती, कैसी पाविजे उत्तम गती, ऐसे ऐकावे श्रीराम. आत्ता आपण 9विधा भक्ती कशी श्रवण कीर्तन हे आपण ऐकले ती नावं. तेव्हा या 9विधा भक्ती कशा आहेत, त्याचं आचरण कसं करावं. 4 प्रकारच्या मुक्ती आहेत, त्या कुठल्या आहेत, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता, अशा त्या 4 मुक्ती कशा आहेत, त्या प्राप्त होण्यासाठी काय करावं, आपल्याला उत्तम गती प्राप्त होण्यासाठी काय करावं, ते आपण श्रवण करावं. कैसी पाविजे उत्तम गती, ऐसे हे ऐकावे श्रीराम. पिंड ब्रह्मांडाची रचना, नाना तत्वविवंचना, सारासार विचारणा,
कैसे ते ऐकावे श्रीराम. या पिंडाची म्हणजे हे संबंध विश्व आहे. पिंडी ते ब्रह्मांड म्हटलं आहे. ब्रह्मांडात जेवढं आहे तेवढं या पिंडात म्हणजे या देहात आहे. ब्रह्मांडात काय आहे आणि मग ते पिंडात कसं आहे हे आपण श्रवण करावं. पिंड ब्रह्मांडाची रचना नाना तत्व विवंचना. किती तत्वाने आपलं शरीर बनलं आहे, ती तत्व कुठली आहेत हे आपण श्रवण करावे. सारासार विचार म्हणजे काय, सार म्हणजे काय कळलं पाहिजे. असार म्हणजे काय म्हणजे कळलं पाहिजे. काय घ्यावं आणि काय टाकावं हे कळलं पाहिजे. म्हणून त्याला विवेक म्हटलं आहे. सारासार म्हणजे चांगलं काय वाईट काय हे कळणं. सारासार विवेक बुद्धी. सारासार विचारणा कैसे ते ऐकावे श्रीराम. सायुज्यता मुक्ती कैसी होते, कैसे पाविजे मोक्षाते, या कारणे नानामते शोधित जावी श्रीराम. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि चौथी मुक्ती सायुज्यता. ही सायुज्यता मुक्ती कशी प्राप्त होते ते आपण श्रवण करावं. मोक्ष म्हणजे काय आणि तो मोक्ष कसा मिळेल ते श्रवण करावं. मग यासाठी अनेक ऋषींची अनेक मतं आहेत. असं आपण ग्रंथभांडार शोधावं किंवा श्रवण करावं. अनेक लोकांनी अभ्यास केलेला असतो तो आपल्याला सांगतात. म्हणून श्रवण भक्ती महत्त्वाची. पहिली भक्ती ती श्रवण भक्ती आहे. सायुज्यता मुक्ती कैसे होते, कैसे पाविजे मोक्षाते, या कारणे नानामते शोधित जावी श्रीराम. वेदशास्त्रे आणि पुराणे महावाक्याची विवरणे, तनुचतुष्टय निरशने, कैसी ती ऐकावी श्रीराम. वेद किती प्रकारचे आहेत, शास्त्र किती प्रकारचे आहेत, पुराण किती प्रकारचे आहेत, महावाक्य म्हणजे काय ते आपण श्रवण करावं. अहम ब्रह्मस्मी, तत्त्वमसी अशी नाना प्रकारची महावाक्य आहेत, ते श्रवण करावी. 4 प्रकारचे आपल्याला शरीर आहे. स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण. अशी तनुचतुष्टय आपण श्रवण करावे. ऐसे हे अवघेचे ऐकावे. असं सगळं ऐकावं जनाचं आणि करावं मनाचं. काय म्हटलंय, ऐसे हे अवघेचे ऐकावे परंतु सार शोधून घ्यावे. सगळ्यांचं सगळं ऐकावं पण त्यातलं चांगलं आहे ते घ्यावं, वाईट आहे ते सोडून द्यावं. सार सार गहिरे चौथा देव आहे. कबीर म्हणतात, मना ऐसा कीजिए जैसा सूप सुभाय, सार सार गहिरे चौथा देव आहे. सगुण चरित्रे ऐकावे. ऐसे अवघेचे ऐकावे परंतु सार शोधून घ्यावे, असार ते जाणून त्यागावे. या नाव श्रवण भक्ती श्रीराम. श्रवण भक्ती म्हणजे काय, चांगलं असेल ते घ्यावं. जसं सुपामध्ये शेंगादाणे पाखडल्यानंतर टरफलं फेकून द्यायची आणि शेंगादाणे आपल्याजवळ ठेवायचे. पाखडताना टरफलं टाकून द्यायची म्हणजे आसार टाकून द्यायचं आणि सार घ्यायचं आहे, हे लक्षात आलं पाहिजे. परंतु सार शोधून घ्यावे, आसार ते जाणून त्यागावे. या नाव श्रवण भक्ती श्रीराम. ताक घुसळून त्यातनं लोणी काढलं आहे. सार काय ते लोणी आहे ते घ्यावं आणि ताक आहे ते कोणाला तरी द्यावं. आपण प्राशन करावं किंवा कोणाला दे, पण महत्त्वाचं घ्यायचं काय तर ते लोणी घ्यायचं आहे. परंतु सार शोधून घ्यावे, आसार ते जाणून त्यागावे. या नाव श्रवण भक्ती श्रीराम. आसार म्हणजे जाणून, म्हणजे काय काय अशाश्वत आहे हे कळलं की मग अशाश्वताचा त्याग करता येतो आणि शाश्वताचा आश्रय करता येतो. सगुणाची चरित्रे ऐकावी. भगवंताची सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी असं म्हटलंय. सगुण चरित्रे, भगवंताने सगुण अवतार धारण केले. कशासाठी, परित्राणाय साधूना, विनाशाय च दुष्कृताम, धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे असं परमात्मा म्हणतो. भक्तांच्या कल्याणासाठी परमात्मा सगुण अवतार धारण करतो. मग या सगुण अवताराची चरित्रे, त्याची जन्मकर्म लीला कशी आहे, ते त्याचं कर्म काय, बालपणीची लीला त्यांनी कशी केली, तरुणपणात त्यांनी कार्य कसं केलं, सगळं ऐकावं. सगुणाची चरित्रे ऐकावी का ते निर्गुण अध्यात्मे शोधावी. सगुण चरित्रे ऐकावी आणि अध्यात्म दृष्टीने निर्गुण म्हणजे काय याचा अभ्यास करावा. म्हणजे हे ऐकावा दे, ऐकल्यानंतर अभ्यास आहे.
निर्गुणाची तत्वे यंत्रे निर्गुणे अध्यात्मे शोधावी, श्रवण भक्तीची जाणावी लक्षणे ऐसे श्रीनाम. सगुण देवाची चरित्रे निर्गुणाची तत्वे यंत्रे हे दोन्ही परमपवित्रे ऐकत जावे श्रीराम. सगुण देवांची चरित्र ऐकावी आणि निर्गुणाची तत्व जाणून घ्यावीत. जयंत्या उपोषणे नाना साधने मंत्र यंत्र जपध्याने कीर्ती स्तुती स्तवने भजने नाना विधे ऐकावे श्रीराम. परमात्म्याची जयंती कधी असते? ती जयंती आपण साजरी करावी. त्यानिमित्ताने जी उपोषणं करायची, उपवास करायचा, तो उपवास आपण करावा. त्याच्यासाठी नाना प्रकारची जी साधनं आहेत ती कशी उपासना करायची ती साधनं समजून घ्यावीत. त्या प्रत्येक देवाचा मंत्र वेगळा आहे, ते मंत्र कसा आहे तो जाणून घ्यावा. त्या मंत्राचं एक यंत्र असतं केलेलं तांब्याच्या ह्याच्यावरती, जसं श्रीचं यंत्र आहे, तर त्याच्याप्रमाणे ते काही यंत्र आहेत, काही मंत्र आहेत. मंत्र यंत्र जपध्याने, जप कसा करावा, ध्यान कसं करावं, प्रत्येक देवतेच्या ध्यानाचा मंत्र वेगळा आहे. जसं पांडुरंगाचा ध्यानाचा मंत्र म्हटलं तर तुम्ही काय म्हणता? महायोगपीठे तडे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातो मंदिरे सभागत्य तिष्ठन्तमानंद गंधम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. पांडुरंगाचा ध्यानाचा मंत्र आहे. शंकराचा ध्यानाचा मंत्र काय? कैलास राणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा बुगडी कारुण्य सिद्ध भूतकारी तुझवीण शंभो मज कोणकारी, तो शंकराचा ध्यानाचा मंत्र आहे. देवीचा ध्यानाचा मंत्र काय? नमो देवे महादेवे शिवाय सतना नमो प्रकृतीबद्राय नेता प्रणतास्मता सर्व मंगल मांगले शिवे सर्वा सर्गे शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. भगवान महाविष्णूचा ध्यानाचा मंत्र काय? शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिज्ञानगम्यं वंदे विष्णुं भवभैरवं सर्वलोकैकनाथं. असा तर भगवान महाविष्णूचा ध्यानाचा मंत्र आहे. गणपतीचा मंत्र काय ध्यानाचा? एकदंतं शूर्पणखं चतुर्भुजं पाशांकुशधरं देवं ध्यायेत सिद्धिविनायकं. गणपतीचा ध्यानाचा मंत्र आहे. आपल्या गुरुचा ध्यानाचा मंत्र काय? ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. असे ते प्रत्येक देवतेचे ध्यानाचे मंत्र आहेत. प्रत्येकाचे जप कसे, त्या प्रत्येकाची जपाची संख्या वेगळी आहे. ते म्हणजे जेवढ्या अक्षरी जप आहे ना तेवढे ती मंत्राची संख्या असते. म्हणजे 16 अक्षरी षडाक्षरी मंत्र आहे, 13 अक्षरी मंत्र आहे, 1 अक्षरी मंत्र आहे. ओम हा 1 अक्षरी मंत्र आहे. शिव हा किंवा राम हा 2 अक्षरी मंत्र आहे. श्रीराम हा 3 अक्षरी मंत्र आहे. असं प्रत्येकाचं 3 अक्षरी 4 अक्षरी 5 अक्षरी असे ते मंत्र आहेत. मग त्याप्रमाणे त्याची जपाची संख्या ठरलेली असते, ती समजून घ्यावी. कीर्ती स्तुती स्तवने भजने म्हणजे शंकराची उपासना करायला किती 11 वेळा, रुद्र किती वेळा म्हणायला पाहिजे? 11 वेळा म्हणायला पाहिजे. म्हणजे त्या प्रत्येकाची संख्या वेगळी. गणपतीची 21 संख्या आहे, देवीची 16 संख्या आहे, श्रीसूक्त 16 वेळा म्हणायला पाहिजे. म्हणजे प्रत्येकाची उपासना पद्धती वेगळी आहे. त्या प्रत्येकाचे मंत्र त्याची उपासना पद्धती वेगवेगळी आहे. ती आपण समजून घ्यावी आणि त्याप्रमाणे आचरण करावं. मंत्र यंत्र जपध्याने कीर्ती स्तुती स्तवने भजने नाना विधे ऐकावी. प्रत्येक देवतेच्या आरत्या म्हणजे त्याची स्तुती येते. आरती म्हणजे काय? त्या देवतेचे गुण त्या आरतीमध्ये वर्णन केलेले असतात, म्हणून त्याची स्तुती आहे. प्रत्येकाचं स्तव वेगळं आहे, प्रत्येकाचा प्रसन्न करून घेण्याचा मार्ग वेगळा आहे. उदे उदे गंबाबाई, प्रत्येक देवतेचं प्रसन्न करून करण्याचं वेगळं आहे. नमो देवी या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमः. प्रत्येक देवतेला प्रसन्न करून घेण्याचे काही उपाय आहेत, ते आपण समजून घ्यावे. नानाविधे ऐकावे श्रीराम, असं हे सगळं ऐकावं. ऐसे श्रवण सगुणाचे, अध्यात्म निरूपण निर्गुणाचे, असं हे सगुणाचं चरित्र ऐकावं
आणि निर्गुण जाणून घ्यावं. विभक्ती सांडून भक्तीचे मूळ शोधावे श्रीनाम. विभक्त म्हणजे तो देव वेगळा आणि आपण वेगळे, म्हणजे देव वेगळा आणि देवाची उपासना करणारा भक्त आपण वेगळा. याला विभक्त म्हणतंय. आणि देव आणि भक्त एक झाले की त्याला एक म्हणलंय. एकत्व निर्माण झालंय, अद्वैत निर्माण झालं. देव आणि भक्त, देव आणि भक्त दुजा नाही विचार. ही अद्वैतता प्राप्त कशी होईल ते आपण जाणून घ्यावं. विभक्ती सांडून भक्तीचे मूळ शोधावे श्रीराम. ही विभक्ती आहे, तो देव वेगळा आणि मी त्याचा भक्त वेगळा आहे. हे द्वैत जाऊन अद्वैत तत्त्वज्ञान आपल्याला प्राप्त व्हावं. मग ते कसं प्राप्त करून घ्यायचं आहे, त्याच्यासाठी ही श्रवण भक्ती आहे. विभक्ती सांडून भक्तीचे मूळ शोधावे श्रीराम. श्रवण भक्तीचे निरूपण निरूपिले असे जाण. पुढे कीर्तन भजनाचे लक्षण बोलिले असे श्रीराम. आता ह्या पहिल्या समासामध्ये दशक चौथा समास पहिला झाला. याच्यामध्ये त्यांनी श्रवण भक्ती कशी करावी हे सांगितले. आता पुढच्या समासामध्ये कीर्तन भजन याची व्याख्या केली, कसं करावं काय करावं ते सांगितलं. कीर्तन भक्ती कशी आहे ते सांगितलंय. इथे श्री दासबोधे कृषी संवादे श्रवण भक्ती निरूपणाम समास प्रथम श्रीराम समर्थ श्रीराम. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. मंदिरातले प्रवचनामध्ये काही वेळेला मंदिराचे काही नेहमीचे उपक्रम असतात, काही नवीन माणसाला संधी द्यायची असते. त्यामुळे नित्य तिथे दासबोध या ग्रंथावरच प्रवचन होईल असं नाही. त्यामुळे काही वेळेला नित्य तिथल्या त्या प्रवचनामध्ये तिथल्या संस्थेच्या उपक्रमानुसार काही वेळेला खंड पडण्याची शक्यता असते. आणि म्हणून ते जिथं तिथे खंड पडला की इथं त्याची पूर्तता आपण करतो. नाना देही देह एक विराजे, नाना नाटक लीला सुंदर उपसाजे. नाना तीर्थक्षेत्री अभिनव कथिकाजे, अगाध महिमा पिंड ब्रह्मांडी. जय देव आत्मया रामा, निघ्नागम शोधिता नकळे गुणसीमा. जय देव जय बहुरूपी बहुगुणी बहुता काळाचा, हरिहर ब्रह्मादिक देव सकळांचा. युगानुयुगी आत्मा राम मोठा, दास म्हणे महिमान बोलवे वाचा. जय देव आत्मया रामा, निघ्नागम शोधिता नकळे गुणसीमा. जय देव अनिल वंदन करणा डोळ्याने पाय रूप तुझे, प्रेमे रंगीना आनंद पूजन भावे वाडे रमणीना. त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्याधर्मं त्वमेव सर्व. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना करोमि रामचंद्र भजे. हरे राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण कृष्ण. जय जय रघुवीर समर्थ.